वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सध्या इयत्ता 12वी बोर्डच्या परीक्षा चालू आहेत. पुरवणी परीक्षा आहेत. या मार्च नंतर झालेल्या परीक्षेनंतर जी ही जुलैमध्ये पुन्हा एकदा 12वीची परीक्षा होत असते. त्याच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. काही प्रश्नपत्रिका पोस्ट केल्या आहेत आणि काही करत आहे. ही प्रश्नपत्रिका आहे जॉग्राफी म्हणजे भूगोल या विषयाची आहे. 39 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही कालच परीक्षा झाली 8 जुलै 2025. या प्रश्नपत्रिकेवर सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. त्याचप्रमाणे यापूर्वीच्या 2021 पासूनच्या वर्षातल्या 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. या जर 4-5 वर्षातल्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या तर येत्या बोर्ड परीक्षेला तुम्हाला नक्की खूप खूप फायदा होईल. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. याबरोबरच आणखी एक सूचना आहे, नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावा. म्हणजेच पहिला दुसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात तो प्रश्न नवीन पानावर घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. 20 गुण आहेत त्याला. अबकड प्रश्न आहेत. त्यातला अ प्रश्न आहे. अ, ब आणि क स्तंभातील सहसंबंध ओळखून साखळी पूर्ण करा. 5 गुण. जोड्या लावासारखा प्रश्न आहे. आता नंबर 1 ते 5 दिलेत. अ, ब, क 3 स्तंभ किंवा रकाने दिलेले आहेत. आपण अ रकाना पाहूया. 1. बर्फाच्छादित प्रदेश. 2. प्रशासकीय शहर. 3. स्थलांतरित शेती. 4. गृह उद्योग. 5. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS. ब गटामध्ये पाहूया. क. देशाची राजधानी. ख. कृत्रिम उपग्रह. ग. मानवी श्रमाचा वापर. घ. ध्रुवीय प्रदेश. ड. शेतीचा आकार खूप लहान. क गट पाहूया. य. हानिकारक शेती प्रकार. र. विरळ लोकसंख्या. ल. संदेशवहन. व. विणकर आणि श. टोकियो. आता इथे एका विद्यार्थ्याकडून आलेली प्रश्नपत्रिका आहे. त्याने काहीतरी क्रमांक लिहिलेले आहेत. ते बरोबर आहेत किंवा नाही ते चेक करून घ्या. ब प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 5 गुण. 1. लोकसंख्या बदलातील महत्त्वाचा घटक. पर्याय अ. साक्षरता. ब. लिंग गुणोत्तर. क. जन्मदर. ड. वयोरचना. आता इथे सूचना दिली आहे. पूर्ण विधान लिहून मग पर्याय किंवा उत्तर लिहायचं आहे. फक्त उत्तराचा शब्द पर्याय असं न लिहिता पूर्ण विधान लिहा. 2. ग्रामीण भूमी उपयोजन. पर्याय अ. औद्योगिक. ब. व्यापार. क. मनोरंजन. ड. वने. 3. विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये. अ. एकपीक पद्धती. पाण्याचा वापर. उष्णकटिबंध धान्य पिके. ब. एकपीक पद्धती. यंत्राचा वापर. समशीतोष्ण कटिबंध अन्नधान्य पिके. क. एकपीक पद्धती. मानवी श्रमाचा वापर. विषुववृत्तीय प्रदेश. उद्यान शेती. ड. एकपीक पद्धती. शास्त्रीय ज्ञानाचा वापर. उपोष्ण कटिबंध डाळी उत्पादन. 4. खनिजांवर आधारित उद्योग. पर्याय अ. लोहपोलाद उद्योग. ब. कापड उद्योग. क. साखर उद्योग. ड. अन्न प्रक्रिया उद्योग. 5. तृतीयक व्यवसाय. पर्याय अ. शेती. ब. मालवाहतूक. क. मधनिर्मिती. ड. पेट्रोकेमिकल्स उद्योग. क प्रश्न आहे, बरोबर की चूक ते लिहा. 5 गुणांच्यासाठी 5 विधानं दिली आहेत. फक्त चूक आहे की बरोबर आहे ते लिहायचं. 1. लोकसंख्येच्या प्रमाणात कार्यशील गटाचे प्रमाण जास्त असेल तर आर्थिक विकासाची शक्यता जास्त असते. 2. तृतीयक व्यवसाय हे अनुत्पादक व्यवसाय आहेत. 3. आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटात एस्किमो जमातीचे लोक आढळतात. 4. साक्षरतेची व्याख्या देशानुसार बदलते.
5. मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक घटकांचा परिणाम होत नाही. ड प्रश्न आहे, पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1. अचूक सहसंबंध ओळखायचा आहे. ए विधान आर कारण. आता ए विधान पाहूया. लोकसंख्या मनोऱ्यात रुंदतळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दर्शवतो. आर त्याचं कारण, लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 2. अयोग्य घटक ओळखा. अ मैदाने, ब सरोवरे, क पठारे, ड पर्वत. 3. नागरी वस्तींचे लोकसंख्येनुसार चढता क्रम लावायचा आहे. खालील नागरी वस्तींचा लोकसंख्येनुसार चढता क्रम लावायचा आहे, म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. अ महानगर, ब उपनगर, क नगर आणि ड महाकाय नगर. 4. अचूक गट ओळखा. 4 गट दिलेले आहेत, त्यातला अचूक कोणता आहे तो ओळखायचा. अ गट 1. समाजशास्त्र, 2. राज्यशास्त्र, 3. अर्थशास्त्र, 4. लोकसंख्याशास्त्र. ब 1. सामाजिक भूगोल, 2. राजकीय भूगोल, 3. आर्थिक भूगोल, 4. मृदा भूगोल. क 1. हवामानशास्त्र, 2. जीवशास्त्र, 3. भूगर्भशास्त्र, 4. सुदूर संवेदन. ड 1. इतिहास, 2. भूरूपशास्त्र, 3. मानसशास्त्र, 4. लोकसंख्याशास्त्र. 5. भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे प्रकार चढत्या क्रमाने लिहा, म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे चढता क्रम लावायचा आहे. अ मध्यम उद्योग, ब लघु उद्योग, क मोठे उद्योग, ड सूक्ष्म उद्योग. प्रश्न क्रमांक 2. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे 6 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 चौक 12. 1. हवामान या घटकाचा लोकसंख्या वितरणावर परिणाम होतो. 2. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. 3. भारतातील छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. 4. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. 5. भूगोलाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. 6. विस्तृत व्यापारी शेतीचा प्रकार आहे. विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे. 6 पैकी 4 सोडवायचे, 12 गुण आहेत. प्रश्न 3. खालील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 फरक लिहायचे. 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 त्रिक 9. 1. विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड. 2. लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा व लोकसंख्या संक्रमणाचा 5वा टप्पा. 3. जलवाहतूक व हवाई वाहतूक. 4. प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश. 5. निसर्गवाद व संभाव्य वाद. प्रश्न 4 अ आणि ब आहे. चौथा प्रश्न एकूण 11 गुणांचा आहे, त्यातला अ आहे 6 गुणांचा. अ तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशात आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. म्हणजे आराखडा तुम्हाला जगाचा नकाशा दिला जाईल आणि चिन्हांच्या सहाय्याने ती ठिकाणं दाखवायची, त्याची सूची पण तयार करायची आहे. कोणतेही 6 सोडवायचे. 8 दिलेत, 6 सोडवायचे, 6 गुण. आता मी तुम्हाला सांगेल की 8 पैकी 8ही लिहा, म्हणजे त्यातले कुठले तरी 6 बरोबर येतील. 1. सर्वात कमी लोकसंख्येचा खंड. 2. स्थलांतरितांचे आकर्षण असणारे भारतातील एक शहर मुंबई. 3. 3. सर्वाधिक आयुर्मानाचा देश जपान. 4. प्रशासकीय शहर मॉस्को. 5. लंडन, न्यूयॉर्क हवाई मार्ग. 6. सुएझ कालवा. 7. दक्षिण अमेरिकेतील व्यापारी पशुपालनाचे क्षेत्र पंपाज. 8. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक प्रदेश किंबर्ले चिटवॉटर सँड. आता इथे 8 दिलेत, त्यातले कुठलेही तुम्ही 6 लिहायचे आहेत. 6 गुण. ब प्रश्न आहे. खालील नकाशाचं वाचन करायचं आहे आणि दिलेले प्रश्न आहेत पुढे, त्याचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न आपण आणि 5 गुण आहे त्याला. प्रश्न आपण पुढच्या पानावर पाहूया.
प्रश्न 1. नकाशा काय दर्शवतो? 2. पर्थ आणि सिडनी हे औद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आढळतात? 3. संयुक्त संस्थानातील औद्योगिक प्रदेशाचे नाव लिहा. 4. कोणत्या खंडात औद्योगिक विकास कमी झालेला दिसतो? 5. ओसाका, कोबे आणि क्योटो औद्योगिक प्रदेश कोणत्या देशात आढळतात? प्रश्न 5. खालील विषयावर संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3. 5 पैकी 3 सोडवायच्या. 12 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 4 त्रिक 12. 1. ग्रामीण भूमी उपयोजन. 2. मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे घटक. 3. संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. 4. भारतातील प्रादेशिक विषमता कारणे. 5. भूगोलाचे स्वरूप. 5 पैकी 3 सोडवा. प्रश्न 6 8 गुणांचा आहे. अ 4 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. त्यातील अ प्रश्न खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा 1-2दा वाचायचा, मग प्रश्न वाचायचे. सहज उत्तरं सापडतात, समजून घ्यायचं. उतार्याला शीर्षक आहे वयोरचना. लोकसंख्येच्या वयोरचनेचे 3 मूलभूत घटक आहेत. यामध्ये जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर यांचा समावेश होतो. क्लार्क 1972 यांच्या मते वय संरचनेचे हे 3 घटक परस्पर अवलंबित आहेत. यापैकी एकामध्ये कोणताही बदल इतर 2वर परिणाम करू शकतो. या परिवर्तनाद्वारे सामाजिक, आर्थिक परिस्थिती वयाच्या संरचनेवर प्रभाव टाकतात. जन्मदर हा वेगवेगळ्या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण ठरवतो. म्हणूनच लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील देश ज्यांना उच्च जन्मदराने वैशिष्ट्यीकृत केले आहे, तरुण वयोगटामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या खंडातील बहुतेक देशांमध्ये लोकसंख्येच्या सुमारे 2/5 लोक 15 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील 36% लोकसंख्या 15 वर्षापेक्षा कमी आहे. या उलट कमी जन्मदर आणि दीर्घ आयुर्मान असलेल्या देशांमध्ये त्यांच्या लोकसंख्येपैकी 1/4 लोकसंख्या तरुण वयोगटामध्ये आहे. परंतु या देशातील वृद्ध वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण तुलनेने मोठे आहे. वायव्य युरोप आणि उत्तर अमेरिकेतील बहुतेक देश, CIS देश, ऑस्ट्रेलिया आणि जपान या श्रेणीतील आहेत. प्रजनन क्षमतेमध्ये सतत खालच्या दिशेने जाणारा कल वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होण्यास हातभार लावतो. यावर प्रश्न आहेत 4. पहिला प्रश्न, लोकसंख्या वयोरचनेचे मूलभूत घटक कोणते? 2. कोणत्या खंडामध्ये तरुण वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे? 3. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील 15 वर्षापेक्षा कमी वयोगटाची किती टक्के लोकसंख्या आहे? 4. वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होण्यास कोणता घटक हातभार लावतो? ब प्रश्न आहे, आकृती काढून नावे द्या. कोणतेही 2. 3 पैकी 2 आकृत्या काढायच्या. 4 गुण म्हणजे एका आकृतीसाठी 2 गुण आहेत. 1. त्रिकोणाकृती वस्ती. 2. संदेशवहन या तृतीयक आर्थिक क्रियेचे वर्गीकरण. 3. प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाच्या तरतुदीचा तक्ता. 3 पैकी 2 आकृत्या काढा. शेवटचा 7वा प्रश्न, खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 1. 2 पैकी 1 सोडवायचा. 8 गुण आहेत. दीर्घोत्तरी सविस्तर उत्तर लिहायचं. 1. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक उदाहरणासह लिहा. 2. कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगांचे वर्गीकरण करून सविस्तर माहिती लिहा. अशा प्रकारे ही 80 गुणांची प्रश्नपत्रिका आपण पाहिली आहे. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईन. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी. आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. मागील 4-5 वर्षातल्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित तुम्हाला पाहायला मिळतील. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.